नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र जिओग्राफीवर आपण डेली क्वेश्चन अँड आन्सरची सीरीज चालू केली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा पुढचा पार्ट पाहतोय. पहिला क्वेश्चन आहे 501वा. जगात गायीच्या दूध उत्पन्नात कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो? इस्रायलचा लागतो. 502वा. महाराष्ट्राचा दूध उत्पन्नात देशात कितवा क्रमांक आहे? हा 6वा आहे. त्यानंतर 503वा. गोड्या पाण्यात वाढणाऱ्या माशाच्या कोणत्या जाती आहेत? पर्यायामध्ये रोहू दिलाय, तिसरं मृगळ, चौथा कटला, चौथा वरीलपैकी सर्व. त्याचं उत्तर आहे चौथं. गोड्या पाण्यामध्ये कोणत्या? रोहू, मृगळ आणि कटला. 504वा. खाऱ्या पाण्यात वाढणाऱ्या माशाच्या कोणत्या जाती आहेत? वरील सर्व, म्हणजे पॉपलेट, वाम आणि सुरमई. त्यानंतर 505वा क्वेश्चन. माशाची कोणती जात भात शेतात अतिरिक्त उत्पादन म्हणून पावसाळ्यात पाळली जाते? लक्षात घ्या, माशाची कोणती जात आहे ती भात शेतामध्ये अतिरिक्त उत्पादन म्हणून पावसाळ्यात पाळली जाते? पर्यायामध्ये गवत्या, दुसरं जिताडा, तिसरं डॉगफिश, चौथा आहे कटला. त्याचं आन्सर मित्रांनो ते जिताडा म्हणून. ओके, जिताडा ही भात शेतामध्ये पाळली जाते पावसाळ्यात. 506वा. भारतातील कोणत्या राज्यात कोळंबी माशाचे सर्वाधिक उत्पादन होते? कोळंबी माशाचे सर्वाधिक उत्पादन भारतामध्ये कोणत्या ठिकाणी होतं? ते केरळमध्ये. 507वा. माशाची कोणती जात थव्याने राहते व अन्य माशांना खाऊन जगते? पर्यायामध्ये बोंबील, बांगडा, सुरमई आणि आहेत. याचं उत्तर मित्रांनो ते आहे तिसरं, सुरमई. 508वा. महाराष्ट्रात सरासरी कोणत्या माशाची पकड सर्वाधिक आहे? तर कशाची? तर बांगडा माशाची सर्वाधिक पकड आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन 509वा. कोणत्या माशामध्ये तेलाचे प्रमाण सर्वाधिक असते? कोणत्या माशामध्ये सर्वाधिक प्रमाण असते? पर्यायामधले बांगडा, दुसरं बोंबील, तिसरं आहेत, चौथं आहे सुरमई. त्याचा ॲक्युरेट आन्सर मित्रांनो ते आहेत. नंतर 510वा. राज्यात कोणत्या ठिकाणी मासेमारीचे प्रमुख केंद्र आहेत? पर्यायामध्ये सातपाटी, डहाणू, तिसरे अर्नाळा, वसई, चौथ्या वरील सर्व. तर याचं उत्तर आहे वरील सर्व. 511वा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात गोड्या पाण्यातील मासेमारी मोठ्या प्रमाणावर होते? इथे विचारलं गोड्या पाण्यात, तर भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर याचं उत्तर आहे. त्यानंतर 512. कोणत्या जिल्ह्यात मत्स्यबीज पैदास केंद्र आहे? म्हणजे कोणत्या जिल्ह्यात विचारले मत्स्यबीज पैदास केंद्र आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? ते आहे वर्धा जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आता पुढचा पाठ बघू महाराष्ट्र जलसिंचनातला. 513वा क्वेश्चन. महाराष्ट्रातील किती टक्के क्षेत्र सिंचित बागायती क्षेत्र आहे म्हणून आहे? जर क्वेश्चन आला पर्यायामध्ये, जरी सब पर्यायामध्ये दिलं की महाराष्ट्रातील एवढं टक्के भाग हा बागायती क्षेत्र म्हणून आहे, त्याचं उत्तर तुम्हाला माहीत पाहिजे. याचा ॲक्युरेट आन्सर आहे 18%. नेक्स्ट क्वेश्चन. सिंचनाचे खालीपैकी कोणते प्रकार आहेत? सिंचनाचे प्रकार तुम्हाला माहीत असतील. विहीर सिंचन सुद्धा म्हणलं तर कालवा, नंतर तलाव सिंचन, म्हणजे याचं उत्तर आहे वरील सर्व. 515. महाराष्ट्रात कोणत्या सिंचन प्रकाराने सर्वाधिक सिंचन होते? म्हणजे कोणत्या प्रकाराने सर्वाधिक सिंचन होते असं विचारलं आहे, तर विहीर सिंचन, याच्यामुळे सर्वाधिक सिंचन होते. 516. महाराष्ट्रात विहीर सिंचनामार्फत किती टक्के सिंचन होते? आता पर्यायामध्ये 35 दिले, 45 दिले, 55 दिले आणि 65 दिले. याचा ॲक्युरेट आन्सर मित्रांनो 3, 55% विहीर सिंचनामार्फत सिंचन केले जाते. त्यानंतर 517वा. जमीन व पाण्याच्या योग्य वापरासाठी प्रशिक्षण देणारी वाटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट संस्था कोणत्या ठिकाणी? हे आहे औरंगाबाद या ठिकाणी. 518वा. भूगर्भातील पाण्याचा अभ्यास करणारी महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी? पर्यायामध्ये पुणे दिले, दुसरं औरंगाबाद, तिसरं नाशिक, चौथे अहमदनगर या ठिकाणी. तर याचं उत्तर मित्रांनो ते आहे तिसरं, नाशिक या ठिकाणी. 519वा. महाराष्ट्रात कोणत्या प्रकल्प सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे? हा आहे जायकवाडी प्रकल्प. 520वा. जायकवाडी प्रकल्प उभारण्यासाठी कोणत्या देशाने सहकार्य मिळाले होते? तर जपानचे सहकार्य मिळाले होते. 521वा. देशातील पहिले मातीचे धरण गंगापूर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्यायामध्ये भंडारा दिले, सातारा दिले, तिसरं नाशिक आहे, चौथं अहमदनगर. याचं उत्तर सर्वांना कदाचित माहीत असेल, ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 522वा. गंगापूर धरण नाशिक जिल्ह्यात कोणत्या नदीवर आहे? पर्यायामध्ये प्रवाह दिले, दुसरं गोदावरी दिले, तिसरं मुळा दिले, चौथं दारणा. याचं उत्तर माहिती आहे तुम्हाला सर्वांना, गोदावरी. 523वा. राज्यात कोणत्या सिंचन प्रकल्प सर्वात मोठा आहे? पर्यायामध्ये जायकवाडी, दुसरं उजनी, तिसरं गंगापूर, चौथं आहे कोयना. ओके, याचं उत्तर मित्रांनो ते आहे 2 नंबरचं, उजनी प्रकल्प. त्यानंतर 524वा. भंडारा धरण अहमदनगर जिल्ह्यात कोणत्या नदीवर बांधण्यात आलं आहे? पर्यायामध्ये मुळा दिले, दुसरं गोदावरी, तिसरं प्रवरा, चौथं आहे सेना. तर भंडारा धरण तुम्हाला माहिती प्रवरा नदीवर आहे. नंतर 525वा. अहमदनगर जिल्ह्यात मुळा धरण राहुरी तालुक्यातील कोणत्या नदीवर बांधले गेले? तर मुळा नदीवरच आहे. 526वा. जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्प, बहुउद्देशीय म्हणजे जास्त वापरासाठी, वेगवेगळ्या वापरासाठी, जसं की इंडस्ट्रीयल, शेतीसाठी याला म्हणलं जातं बहुउद्देशीय प्रकल्प. कोणत्या नदी पुन्हा एकदा का जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर औरंगाबाद जिल्ह्यात आहे. नंतर 527वा. नीरा नदीवर बांधलेल्या कोणत्या धरणाचा फायदा पुणे आणि सोलापूर या 2 जिल्ह्यांना होतो? तर पर्यायामध्ये चासकमान दिले, दुसरं पाटघर दिले, तिसरं घाटघर दिले, चौथं वीर. तर नीरा नदीवर कोणतं बांधलं आहे? ते वीर धरण.
किंवा वीर पासलकर धरण म्हणलं जातं. 528 बघा, उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात बांधले? पर्यायामध्ये करमाळा दिले, माळशिरस दिले, तिसरं मावळ दिले, चौथं आहे माडा. तर उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात बांधलेलं आहे? आपल्याला तालुका या ठिकाणी विचारला आहे, तो कोणता? माडा. तर 529 कोयना धरण सातारा जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? कोयना धरण कुठे? पाटण तालुक्यात आहे. त्यानंतर 530 राज्यात कोणत्या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? तर कोणत्या? पर्यायामध्ये जायकवाडी दिले, नंतर डिंबे दिले, तिसरं कोयना दिले, चौथं चांतोली. याचं उत्तर आहे मित्रांनो 3 नंबरचं कोयना. राज्यात कोणत्या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? तो कोयना प्रकल्पाला म्हणतात. पुढचा क्वेश्चन 531 सातारा जिल्ह्यात दोम धरण कृष्णा नदी कोणत्या तालुक्यात आहे? पुन्हा एकदा का सातारा जिल्ह्यात दोम धरण कृष्णा नदीवर कोणत्या तालुक्यात आहे? पर्यायामध्ये वाई दिले, दुसरं महाबळेश्वर, तिसरं खटाव, चौथं कराड. याचं उत्तर मित्रांनो ते पहिलं वाई तालुक्यात आहे. 532 कोल्हापूर जिल्ह्यात कळमावाडी धरण दूधगंगा नदीवर कोणत्या तालुक्यात आहे? राधानगरी. त्यानंतर 533 वारणा नदीवर सांगली जिल्ह्यात कोणते धरण बांधले? पर्यायामध्ये तुळशी दिले, धामणा दिले, तिसरं येरळा दिले, चौथं चांदोली. त्याचं उत्तर मित्रांनो 4 नंबरचं चांदोली. 534 गोंदिया जिल्ह्यात गाढवी नदीवर कोणत्या धरण बांधलेलं आहे? पर्यायामध्ये वाघ दिले, दिना दिले, गोसीखुर्द दिले, नंतर इटियाडो दिले. तो गोंदिया जिल्ह्यात गाढवी नदीवर कोणते धरण बांधले? त्याचं उत्तर मित्रांनो ते आहे 4 नंबरचं इटियाडो धरण. 535 काय दिले? गोसीखुर्द धरण वैनगंगा नदीवर कोणत्या जिल्ह्यात बांधले? पर्यायामध्ये भंडारा दिले, गोंदिया दिले, नागपूर दिले, चंद्रपूर दिले. याचं उत्तर मित्रांनो पहिलं भंडारा. त्यामुळे 536 पैनगंगा नदीवर यवतमाळ जिल्ह्यात कोणते धरण बांधले? पर्यायामध्ये इसापूर, दुसरं एलदरी, तिसरं अप्पर वर्धा, चौथं बोर. लक्षात घ्या, पैनगंगा नदीवर यवतमाळ जिल्ह्यात कोणतं धरण बांधले? त्याचं उत्तर मित्रांनो ते आहे पहिलं इसापूर धरण. 537 अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा धरण कोणत्या नदीवर बांधले? पर्यायामध्ये मान, काटेपूर्णा, बोर, पैनगंगा. तर काटेपूर्णा धरण काटेपूर्णा नदीवरचे. 538 नळगंगा धरण प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्यायामध्ये बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली दिलं आहे. त्याचं उत्तर मित्रांनो ते पहिलं बुलढाणा नदीवर नळगंगा धरण प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात विचारलं आहे? तर बुलढाणा. लक्षात घ्या, बुलढाणा नाही तर बुलढाणा जिल्हा आहे. त्यानंतर 539 ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर वाडे तालुक्यात कोणते धरण बांधले आहे? मोडक सागर. याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 540 मुंबई शहरात कोणत्या धरणातून पाणी पुरवठा होतो? आता मोडक सागर, भातसा, तानसादले. ओके, तर मुंबईला कोणत्या धरणातून पुरवठा होतो? हे तिन्ही पण आहे वरील सर्वच्याचं उत्तर आहे. म्हणजे याच्यातून होतो, भातसामधून होतो आणि तानसामधून होतो. 541 खालपैकी कोणतं धरण गोंदिया जिल्ह्यात आहे? या ठिकाणी काय विचारलं? गोंदिया जिल्ह्यात कोणतं धरण आहे? पर्यायामध्ये मन्याड, नंतर ओझागेड, नंतर इटियाडो, चौथं आहे पूस. याचं उत्तर मित्रांनो ते 3 नंबरचं इटियाडो. नंतर 542 विद्युत निर्मितीसाठी रायगड जिल्ह्यात कोणते धरण प्रकल्प उभारला आहे? पर्यायामध्ये विभुरी दिले, दुसरं खोपोली दिले, त्यानंतर राजनाला दिले, चौथं यापैकी नाही. याचं उत्तर मित्रांनो पहिलं भिवपुरी. 543 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात तलावाद्वारे सर्वाधिक सिंचन होते? तलावाद्वारे कोणत्या जिल्ह्यात सिंचन होते? ते गोंदियामध्ये. 544 चोरकमारा, नंतर बोदखसा, नवेगाव आणि खळबंदा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे गोंदियामध्ये. त्यानंतर 545 गोंदिया जिल्ह्यात कोणता तलाव सर्वात मोठा आहे? नवेगाव. 546 ताडोबा, घोडाझरी आणि असोलमेंढा येथे ते तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्यायामध्ये भंडारा दिले, गोंदिया दिले, तिसरं वर्धा दिले, चौथं चंद्रपूर. त्याचं ॲक्युरेट आन्सर मित्रांनो 4 नंबरचा चंद्रपूर. नंतर 547 विदर्भात तलावाद्वारे सिंचन होण्याच्या पद्धतीला काय म्हणलं जातं? तर मालगुजरी म्हणलं जातं. 3 नंबरचा पर्याय. त्यानंतर 548 अहमदनगर जिल्ह्यात कोणता तलाव प्रसिद्ध आहे? विसापूर, पिंपळगाव, तिसरं धोरा, चौथं माणिकडोई. त्याचं उत्तर मित्रांनो ते पहिलं विसापूर धरण प्रसिद्ध आहे. पुढचा क्वेश्चन 539 उल्कापातामुळे तयार झालेले खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा जिल्ह्यात आहे. त्यानंतर 550 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात विहिरींची संख्या सर्वाधिक आहे? पर्यायामध्ये नाशिक दिले, दुसरं अहमदनगर, तिसरं पुणे आणि याचा चौथं दिले अकोला. त्याचा ॲक्युरेट आन्सर आहे 2 नंबरचं अहमदनगर जिल्ह्यात. 551 राज्यातील कोणत्या जिल्ह्यात विहिरींची घनता सर्वाधिक आहे? सोलापूरमध्ये. 552 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उपसिंचन योजना सर्वाधिक आहे? पर्यायामध्ये सिंधुदुर्ग दिले, यवतमाळ दिले, बीड दिले, कोल्हापूर दिले. ओके, त्याचं उत्तर मित्रांनो ते कोल्हापूर. 553 ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्याने किती टक्के पाण्याची बचत होते? तर 65% पाण्याची बचत होते. 554 ठिबक सिंचन पद्धत कोणत्या पिकासाठी सर्वात जास्त उपयोगी आहे? पर्यायामध्ये फळबाग, दुसरं ऊस, तिसरं अन्नधान्य, चौथं आहे भाजीपाला. कशाला उपयोगी होते? ते 1 नंबरला फळबागला. 555 महाराष्ट्रात विहिरी खालोखाल महाराष्ट्रात विहिरी खालोखाल
कोणत्या साधनाद्वारे दुसऱ्या क्रमांकाचे जलसिंचन आहे? तर कालवे 23%. पुन्हा एकदा का सर्वात जास्त सिंचन विहिरीद्वारे, त्यानंतर कालवेद्वारे होतं. आता महाराष्ट्र वनसंपदा पाहू. 556वा. पर्यावरण संतुलनासाठी किती टक्के जमीन जंगलाखाली असणे आवश्यक आहे? 33%. त्यानंतर 557वा. महाराष्ट्र राज्यात वनाखाली किती टक्के जमीन आहे? तर 20.13% आहे. त्यानंतर 558वा. जंगल हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत आहे? 3 सूची आहेत माहिती: केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. तर पर्यायामध्ये पहिलं केंद्र सूची, दुसरं राज्य सूची, तिसरं समवर्ती सूची, चौथं आहे जिल्हा सूची. याचं उत्तर आहे समवर्ती सूचीमध्ये जंगल हा विषय राज्यघटनेच्या सूचीत आहे. नंतर 559वा. महाराष्ट्रात वनांचे सर्वसाधारण किती प्रकार आढळतात? 6 प्रकारचे आढळतात. 560वा. राज्यात वनाचे कोणते 6 प्रकार आहेत? याच्यामध्ये दिलेत वरील सर्व. याचे उत्तर आहे म्हणजे उष्णकटिबंधीय सदाहरित वने कोणत्या ठिकाणी, हे पण दिले. उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने हे पण दिले. उष्णकटिबंधीय सदाहरित वने, नंतर उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी आणि मान्सून वने. 5वा आहे उष्णकटिबंधीय वृक्ष म्हणजे ज्या ठिकाणी पाणी कमी त्या ठिकाणी पानझडी वने. हा सह्याद्रीचा पूर्व उतार आहे, पूर्व साईडचा, ज्या ठिकाणी पाणी म्हणजे पाऊस कमी आहे, आणि विदर्भातील डोंगराळ भाग. 6वा आहे उष्णकटिबंधीय काटेरी वने, जसं की पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातील कमी पावसाचा प्रदेश याच्यामध्ये येतो. 561वा. उष्णकटिबंधीय निमसदाहरित वनेत कोणते वृक्ष आढळतात? इथं निमसदाहरित वने विचारलं आहे. 2 नंबरचा आपण पाहिलं सह्याद्रीचा जो सह्याद्री पर्वत आहे त्याच्या पश्चिम उताराला आहे, तो कोणत्या प्रकारचे वने आढळतात आपले विचारले. पर्यायामध्ये पहिलं दिलं आहे किंडल रानफण दिलं, दुसरं नाना आईन सिनम दिलं आहे, तिसरं कंदम बावळी बिबळा दिलं आहे, चौथं व्यू काहीतरी समथिंग आहे. त्याचं ॲक्युरेट आन्सर मित्रांनो ते आहे 4 नंबरचंच आहे. ओके, याच्यामध्ये सर्व येतात. 562वा. ओके, याचा ॲन्सर जर तुम्हाला येत असेल प्रॉपर तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, नाही तर मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, पर्याय निघाला आहे. नंतर 562वा. महाराष्ट्रात आढळणाऱ्या उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनामध्ये कोणते वृक्ष आढळतात? तर वरील सर्व. इथं पण वरील सर्व आहे मित्रांनो, म्हणजे लक्षात घ्या. 561मध्ये किंडल रानफणस आहे, नाना आईन सिनम आहे, नंतर कंदम बावळी बिबळा, हे सर्व वरील सर्व, म्हणजे या ठिकाणी 4 नंबरचा पर्याय होता. 5 सुद्धा वरील सर्व याच्यामध्ये येतात. 563वा. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने आढळतात? तर वरील सर्व, म्हणजे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी आढळतात. आर्द्र पानझडी वने कुठे येतं? या ठिकाणी 4 नंबरचा पहा पूर्व विदर्भामध्ये आहेत, हे पण पाहिजे. पुढचा क्वेश्चन 564वा. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनांना कोणती वने म्हणतात? उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी विचारले तर आल्लापल्ली वन म्हणलं जातं. आल्लापल्ली वने चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये. नंतर 565वा. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनामध्ये आर्थिक महत्त्वाचे कोणते वृक्ष आहे? पुन्हा एकदा क्वेश्चन आहे का? 565वा. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनामध्ये आर्थिकदृष्ट्या अधिक महत्त्वाचे कोणते वृक्ष आहेत? पर्यायामध्ये साल दिले, दुसरं चंदन दिले, तिसरं अर्जुन दिले, आणि चौथं आहे साग व बांबू. याचं उत्तर मित्रांनो ते 4 नंबरचं साग व बांबू आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे. 566वा. महाराष्ट्रातील कोणत्याही भागात उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी वने आढळतात? ओके, याचं उत्तर मित्रांनो ते आहे 3 नंबरचं सह्याद्रीचा पूर्व भाग व सातपुडा पर्वत. 567वा. उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी अरण्यामध्ये कोणते वृक्ष आढळतात? त्याचं उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे बेदपळस आढळतं, खैर, अंजनपण, तेंदू आणि लेंडीसुद्धा. नंतर 568वा. महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय काटेरी वने कोणत्या प्रदेशात आढळतात? याचं उत्तर मित्रांनो राज्यातील पर्जन्य छायेच्या प्रदेशात. नंतर 559वा. खालीपैकी कोणते फळझाडे, पुन्हा एकदा खालीपैकी कोणत्या फळझाडे कोरडवाहू फळझाडे आहेत? तर वरील सर्व कोरडवाहू, म्हणजे या ठिकाणी पाऊस कमी पडतो त्या ठिकाणी. बोर, चिंचपण, आवळा व सीताफळसुद्धा. सीताफळ कमी पावसाच्या ठिकाणी येतं. 570. पानझडी अरण्य व सदाहरित अरण्य यांच्या संक्रमण अवस्थेत कोणते अरण्य आढळते? तर निमसदाहरित वने किंवा निमसदाहरित अरण्य आढळतं. 571. समुद्र किनाऱ्यालगत भरती ओटीच्या पट्ट्यास कोणते वृक्ष आढळतात? ओके, याच्यामध्ये चिप्पी दिले, दुसरं सुंदरी दिले, त्याला मॅग्रो वने म्हणलं जातं, तिसरं मारंडी, चौथ्या वरीलपैकी सर्व. त्याचं ॲक्युरेट आन्सर आहे मित्रांनो ते आहे 4 नंबर. सर्वच येते त्याच्यामध्ये, चिप्पी पण येतं, सुंदरी पण, त्याला मॅग्रो वने म्हणलं जातं, तिसरं मारंडी. त्यानंतर 572वा. राज्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जंगले आहेत? आता गडचिरोली आपको सर्वांना याचं उत्तर माहिती आहे. त्यानंतर 573वा. महाराष्ट्रात आढळणाऱ्या जंगलाच्या घनतेनुसार जिल्ह्यांचा कोणता उतरता क्रम बरोबर आहे? तर पहिलंच आहे गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबार, गोंदिया, यवतमाळ आणि पालघर. इथं विचारलं काय? जंगलच्या घनतेनुसार गडचिरोली पहिल्या नंबरला यायला पाहिजे. ओके, 4मध्ये येतं. नंतर चंद्रपूर येतं, विदर्भातील येतं चंद्रपूर, त्यानंतर नंदुरबार
या ठिकाणी काय जंगलाची घनता सर्वाधिक आहे. त्यामुळे 574वा गडचिरोली जिल्ह्यात राज्यात किती टक्के वनक्षेत्र आहे? याच्यामध्ये 17, 20, 21 दिले, 32% दिले. त्याचं उत्तर आहे 3 नंबरचं 21% वनक्षेत्र आहे. 575वा खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक कमी क्षेत्र आहे? पर्यामध्ये बीड दिलं आहे, दुसरं लातूर दिलं आहे, हिंगोली दिलं आहे, चौथं जालना. याचा एक रोटेशन मित्रांनो 2. लातूरमध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे. 576वा महाराष्ट्रात वनसंवर्धनाला चालना देण्यासाठी 2006 पासून कोणती योजना सुरू करण्यात आली? संत तुकाराम वनग्राम योजना. 577वा कोणत्या वृक्षाचा उपयोग आगकाड्या बनवण्यासाठी होतो? याचं उत्तर मित्रांनो ते आहे पहिलं सेमल शाल्मली. पुन्हा एकदा का कोणत्या वृक्षाचा उपयोग आगकाड्या बनवण्यासाठी होतो? शेमल शाल्मली बनलं जातं. 578वा राज्यात कोणत्या ठिकाणी बांबूपासून कागद तयार करण्याचा कारखाना आहे? तो बल्लारपूरला आहे. बांबूपासून कागद तयार होतो, लक्षात घ्या. कोणत्या ठिकाणी? बल्लारपूर. 579वा कोणत्या वृक्षाच्या सालीचा उपयोग कातडी कमवण्यासाठी होतो? इथं बाबूळ. कायसाठी? तो जे साली बाबूलच्या याच्यापासून कातडी बनवली जातात. नंतर 580 धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात कोणत्या वृक्षापासून सुगंधी तेल बनवण्याचे उद्योग आहेत? धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या वृक्षापासून विचारलं आहे हे पण माहीत पाहिजे. कोणत्या? रोशा नावाचं वृक्ष होतं त्याच्यापासून सुगंधी तेल काढतात. ओके, सुगंधी तेल बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. पुढचा क्वेश्चन 581वा कोणत्या वृक्षापासून टॅनिन औषध बनवितात? याचं उत्तर सर्वांना माहिती, हिरडा. त्यानंतर 582वा चंदनाचे तेल झाडाच्या कोणत्या भागापासून मिळवतात? खोड्यातील गाभापासून. 583वा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात खेर वृक्षापासून कात बनवण्याचे उद्योग आहेत? पालघर व चंद्रपूरमध्ये. 584वा काय कोणते वृक्ष इमारती व फर्निचरसाठी उपयुक्त आहेत? याचे सर्व साग, ऐन आणि खैर व शिसम. याचं उत्तर आहे 4 नंबरचं. 585वा महाराष्ट्रात एकूण किती वन विभाग आहेत? आपले विचारले महाराष्ट्रात एकूण किती वन विभाग आहेत, प्रकार विचारले काय नाही, तर 58 आहेत. त्यानंतर 586वा कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक 10 अभयारण्य आहेत? आता पर्यायामध्ये नागपूर दिले, दुसरं नाशिक दिले, तिसरं अमरावती दिले, चौथं मुंबई दिले. ओके, याचं उत्तर मित्रांनो ते आहे अमरावतीमध्ये. 587वा गडचिरोली जिल्ह्यात किती टक्के जमीन जंगलाखाली विचारले? ते 91%. 588वा जंगलातील कोणत्या वृक्षापासून बीडी उद्योगासाठी लागणारी पाने गोळा करण्याचा उद्योग आहे? इथे विचारलं की जंगलातील कोणत्या वृक्षापासून विचारले बीडी बनवण्याचा उद्योग आहे? तो कोणत्या? तेंदू. 589वा खालीपैकी कोणता प्राणी महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे? शेकरू. हे सर्वांना माहिती आहे. त्यानंतर 590वा महाराष्ट्रात राज्यात एकूण किती अभयारण्य आहेत? आता अभयारण्याची संख्यासुद्धा वाढली, पण जे डॉक्युमेंटली आपण ते पाहू तर पर्यायामध्ये 36 दिले, दुसरं 47 दिले, आता टोटल 50 झाले आहेत. ओके, हे पण लक्षात ठेवा करंटमध्ये, पण ॲन्सर त्याच्यानुसार पाहिलं. ओके, 47 लक्षात ठेवा, आता 50 लक्षात घ्या. ओके, आता एक नवीन चंद्रपूर जिल्ह्यामधलं दिलेलं आहे अभयारण्याचा दर्जा. तर 591 कोणत्या वर्षी राज्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम अस्तित्वात आला? 1972ला. याच्यावर आपण पर्यावरणामध्ये क्वेश्चन घेतलेलं आहे. 592 महाराष्ट्र वन विभागाचे घोषवाक्य काय आहेत? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. 593 राज्यात कोणत्या अभयारण्य सर्वात प्रथम स्थापन झालेले आहे? राधानगरी. 594 राज्यात कोणत्या ठिकाणी पहिले पक्षी अभयारण्य स्थापन झाले? ओके, कर्नाळा. आता राज्यात 3 पक्षी अभयारण्य आहेत, हे जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. 2 सांगतो, एक कर्नाळा तुम्हाला माहिती आहे, दुसरं नांदूर माधमेश्वर आणि तिसरं तुम्ही सांगायचं. 595 खालपैकी कोणती जोडी योग्य आहे? याच्यामधले ओके कर्नाळा पक्षी अभयारण्य दिले, मालडोक पक्षी अभयारण्य दिले, त्यानंतर फ्लोमिंगो पक्षी अभयारण्य, त्याला उजनी जलाशय म्हणलं जातं. याचं उत्तर सर्व आहे, खालपैकी कोणती जोडी योग्य आहे ते सर्व बरोबर आहे. 596 महाराष्ट्रातील कोणत्या अभयारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर म्हणलं जातं? तर नांदूर माधमेश्वर जे नाशिकमधले ते. 597 महाराष्ट्रातील कोणत्या अभयारण्य मयूर अभयारण्य म्हणलं जातं? तर नायगाव बीडमधलं. ओके, पुढचा क्वेश्चन 598 अहमदनगर जिल्ह्यात असले देऊळगाव रेकुरे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? ओके, छोटं अभयारण्य आहे, खूप छोटं आहे, महाराष्ट्रातील सर्वात छोटं म्हणलं जातं. काळवीट अभयारण्य. ओके, नगर सोलापूर रोडवर हे अभयारण्य आहे. तुम्ही जर अहमदनगर ते सोलापूर रस्त्यावर गेल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला हे देऊळगाव रेकुरे अभयारण्य दिसेल, एकदम छोटं आहे. तर 599 बघा गवताळ ऑल्ट्रम घाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्यामध्ये यवतमाळ नांदेड दिले, दुसरं नाशिक औरंगाबाद दिले, तिसरं बीड जालना दिले, चौथं औरंगाबाद जळगाव दिले. तर गवताळा ऑल्ट्रम हे सर्वांना कदाचित माहिती आहे, औरंगाबाद जळगाव रस्त्यावर आहे, तो जिल्ह्याच्या दरम्यान आहे. 506 खालपैकी कोणत्या अभयारण्य नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात पसरलेलं आहे? तो वरील सर्व किनवट, पेनगंगा, टिपेश्वर. त्यानंतर 601 नागझिरा वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदियामध्ये. 602 नरनाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? आता नरनाळा हे तुम्हाला माहिती असेल कुठे आहे? अकोल्यामध्ये.
603 गव्यांसाठी प्रसिद्ध असलेली पुन्हा एकदा गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूरमध्ये. लक्षात घ्या, दाजीपूर आहे, चुकून हे झालं. 604 कोणत्या अभयारण्यात महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेल्या शेकडो प्राण्याचे अस्तित्व आहे किंवा वास्तव आहे? भीमाशंकरमध्ये. 605 खालपैकी कोणती जोडी योग्य आहे? आपल्याला योग्य जोडी विचारले, ते सर्व जर पाहिले तुम्ही, ओके ओके, हे 4 नंबरचा पर्याय निघतो. म्हणजे पाला अभयारण्य तर बरोबर आहे, सागरेश्वर सांगलीला आहे, अंधारी अभयारण्य चंद्रपूरला आहे. 606 हा शेवटचा क्वेश्चन आहे मित्रांनो. ओके, आजच्या व्हिडिओमधला शेवटचा क्वेश्चन, चप्राळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? चप्राळा पर्यायमधले गडचिरोली, दुसरं नंदुरबार, तिसरं चंद्रपूर, चौथं आहे वर्धा. याचा ॲक्युरेट आन्सर मित्रांनो ते गडचिरोली. चप्राळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गडचिरोली जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो, आज आपण 100+ क्वेश्चन पाहिले महाराष्ट्र जॉग्राफीवर, वन लाईनर म्हणता येईल याला. तर ही सिरीज तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. जर सिरीज आवडली तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि एक व्हिडिओ लाईक करा. ओके, जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा.